श्री स्वामी समर्थ मंडळी आर ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर आज खूप सुंदर असं सकाळचं वातावरण आहे, पण ढगाळ वातावरण आहे, थंडी आहे, थोडंसं ढगाळ वातावरण असल्यामुळे सूर्याचंही दर्शन नीट दिसत नाही आहे, तुम्ही बघू शकता। तर आज पौर्णिमा असल्यामुळे मी देवपूजा करून घेतली सकाळी सकाळी। खूप सुंदर अशी फुलांची रांगोळी त्याच्यासमोर काढलेली आहे। तर आज आहे शुक्रवार आणि म्हटलं देवीच्या दर्शनाला जावं, म्हणून जवळच एक गड आहे, तिथे देवीचं खूप सुंदर असं मंदिर आहे, हरनाई देवीचं। तिथे आम्ही निघालो। आता गडाला जायला बघा हा कच्चा रस्ता केलेला आहे, जिथून 4 व्हीलर 2 व्हीलर अशा गाड्या निम्म्या अर्ध्या रस्त्यापर्यंत जाऊ शकतात। तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं वातावरण आहे आणि गाडी लावण्यासाठी सुद्धा इथे पार्किंगची व्यवस्था खूप छान अशी आहे। आता गड चढते की नाही हे कोडं होतं, परंतु देवीचं नाव घेतलं आणि सुरू केलं गड चढायला। पण असं म्हणतात ना की मनात भक्ती असेल तर कुठलंही काम होऊन जातं। तर इथे बघा हे म्हसोबाचं मंदिर आहे, प्रथम दाखवते तुम्हाला। तर म्हसोबाच्या मंदिरापर्यंत आम्ही पोचलेलो आहोत। मंदिराजवळ गेलो तर गडाच्या पायथ्याशी जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या अगोदर हे म्हसोबाचं मंदिर आहे। देवाचं दर्शन घेतलं आणि पुन्हा आम्ही निघालो वर गडावरती। तर इथून बघा हा महादरवाजा सुरू होतो, तुम्हाला दाखवते। हा महादरवाजा बऱ्याच वर्षापूर्वी याचं कामकाज केलेलं आहे। तर इथे जरा खड्या पायऱ्या आहेत, तर बघू शकता तुम्ही। या महाद्वारातून आम्ही आत गेलेलो आहोत आणि चढताना थोडा त्रास झाला, पण देवीचं नामस्मरण करतच चढत होते, त्यामुळे चढताना काहीच वाटलं नाही। तर गडाचा खूप सारा टप्पा आपण पार करून हे पुढे खाली वातावरण सुंदर बघताय, गाव दिसत आहे तुम्हाला आणि खूप छान असा भगवा इथे फडकत आहे। तर आपण आलेलो आहोत अशा तऱ्हेने मंदिराजवळ, बघू शकता तुम्ही। देवीचं नाव घेत घेत मंदिर आपण जवळ केलेलं आहे आणि इथे खूप प्राचीन वर्षापूर्वीची खूप प्राचीन काळातली विहीर इथे आहे, तुम्ही बघू शकता। तर छत्रपती शिवाजी महाराज इथे येऊन गेलेत असं म्हणतात। तर इथेच जवळ एक महादेवाचं मंदिर आहे, बघू शकता तुम्ही। या पिंडेच आम्ही दर्शन घेतलं, छोटंसंच आहे महादेवाचं मंदिर आणि बाहेरच इथे एक नंदी महाराजांचंही मूर्ती आहे, तर त्याचंही आम्ही दर्शन घेतलं। हे बघा नंदी महाराज। तर मंदिराचा परिसर बघितला तर खूप सुंदर प्रशस्त आणि स्वच्छ असा परिसर तुम्हाला दिसत आहे। चिंचेचं मोठं खूप जुनं खूप वर्षापूर्वीचं हे झाड आहे। तर अशा प्रकारे भोवताली खूप प्रशस्त अशी जागा आहे मंदिराच्या। जेव्हा यात्रा असते तेव्हा भक्तांना येण्यासाठी थांबण्यासाठी खूप प्रशस्त अशी जागा आहे। तर मंदिरात गेलो। मंदिरात हे बघा आज जास्त गर्दी नव्हती, त्यामुळे दर्शन अगदी व्यवस्थित झालं। तर कुठल्याही देवाच्या ठिकाणी गेल्यानंतर खूप छान अशी पॉझिटिव्ह वाईब्स आपल्याला येत असते। तर देवीचं दर्शन घेतलं आणि वर्ष सुखाचं जावं अशी प्रार्थना देवीला केली। तर इथून आता एक भुयारी मंदिर आहे, तर तिकडे जाण्यासाठी भुयारी देवीचं मंदिर आहे, तर तिकडे जाण्यासाठीचा हा रस्ता आहे, तुम्ही बघू शकता। पायवाटच आहे, बाजूने पूर्ण अशी झाडी आणि हे आहे ते भुयारी देवीचं मंदिर। खूप प्राचीनकालीन मंदिर आहे, दगडांमधलं बांधकाम आणि हे तुम्ही बघू शकता की जे दगडामध्ये जे मोठे मोठे पाषाण आहेत हे बघू शकता तुम्ही। तटबंदी ही जुनी तटबंदी आहे, खूप वर्षापूर्वीची तटबंदी आहे। तर इथे दर्शन घेऊन आम्ही निघालो घरी। तर आजचा होता माझा आजचा दिवस।